नमस्कार मंडळी, आज बनवते नाश्त्याला कांदा पोहे. त्याच्यासाठी शेंगदाणे भाजून घ्यायचे मस्त असे तेलात असे शेंगदाणे भाजले की बरे कुरकुरीत आणि क्रिस्पी होतात. जास्त असे भाजायचे नाही, लवकर जातात ते तेलात काढून घेतात. आता घालू त्याच्यामध्ये मोहरी, अर्धा चमचा मोहरी तडतडली की घालू कांदा, एक कांदा, 2 मिरची, मस्त असा कांदा तेलामध्ये भाजून घेऊ. टाकू कढीपत्ता, कांदा फ्राय व्हायला लागला तोपर्यंत थोडीशी हळद टाकू. मस्त असं मिक्स करून घेऊ. त्याच्यात आता पोहे घालू. ते 2 वेळा स्वच्छ धुवून पोहे भिजत ठेवले होते. मस्त आता ते त्याच्यात परतून घेऊ. त्याच्यात घालू चवीनुसार मीठ, थोडीशी साखर, आणि तेलामध्ये फ्राय केलेले शेंगदाणे मस्त असे हे मिक्स करू.
मस्त अशा तर त्याला एक वाफ देऊन घेऊ. वाफ येऊ दे. कोथिंबीर पाहिजे होती पण कोथिंबीर नाही माझ्याकडे. पाऊस पडतोय भरपूर, बाजारात पण गेलेलं आहे, त्याच्यामुळे कोथिंबीर नाही आहे. लिंबू पण पाहिजे होतं पण पावसाच्या दिवसात जास्त लिंबू ठेवतात. गरम गरम चला तर मंडळी, मस्त असे गरम गरम पोहे झाले आणि इकडे चहा ठेवला आहे, ब्लॅक चहा. दुधाच्या चहापेक्षा काळा चहा मस्त असतो. तर गरम गरम चहा आणि गरम गरम पोहे नाश्त्याला. 5 मिनिटात होणारा असा हा नाश्ता. मस्त असं गरम गरम चहा आणि पोहे खाऊन घ्यायचे. चला तर मंडळी, या नाश्ता करायला.